दमलंय ते खालून पळत आले म्हटल्यानंतर. अरे वा 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 वा, क्या बात आहे. अरे वा क्या बात आहे. वा गुड. माणसं 7:30 ते 9. तुम्ही खालून आला चालत पळत? हो. खालून? हां. आई शपथ. रोज डेली? डेली किल्ल्यावर येत नाही. हां. ते आमच्याकडे कोंडाकडे जातो. अच्छा. यवतेश्वर, हां. कधी अजिंक्यतारा, कधी आपलं ही जरंडेश्वर. अच्छा अच्छा अच्छा. पण हे छंद आहे आपला. नाद काय लिहिले? नाद कशाचा? नाद बाजीगर. बाजीगर. क्या बात आहे. नमस्कार. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी आत्ता आहे पाठीमागे बघू शकता अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी. तर मित्रांनो, खूप छान योग आला आहे. म्हणजे मी आता अजिंक्यताऱ्यावरती बघू शकता हे लाईट्स दिसतात. इथून वरती थेट अजिंक्यताऱ्यावरती मी फिरायला जाणारा हा योग आजचा साताऱ्यामधला आहे माझा. वाजले संध्याकाळचे 7:30 आणि मी आता थेट अजिंक्यताऱ्यावरती निघतोय चालण्यासाठी. आजचं रनिंग योगागाने इकडं आपल्या अजिंक्यताऱ्यावरती होणार आहे आपलं. खूप मोठा आणि खूप छान योग आहे. आणि आपण आत्ता पूर्ण अख्खा गड चालत वरती जाणार आहोत. माझ्या पाठीमागे आपला काळा घोडा उभा आहे. ह्याला इथं आता थांबायला सांगूयात. हा शांतपणे इथं थांबेल आणि आपण आता वरती जाऊयात. हा साताऱ्याचा सुंदर नजारा आणि हे वरती अजिंक्यताऱ्यावरती जाणारी वाट. आणि या वाटेवरती आजची जी सफर माझी होणार आहे नाईटची, म्हणजे माझं आज जे मी डेली रुटीन माझं आहे, एक 40 मिनटं मी रोज चालत असतो आहे. तेव्हा आजचं चालणं माझं किंवा आजचा माझा व्यायाम हा अजिंक्यताऱ्यावरती होतो. ह्याचा माझा म्हणजे हा मोठा आनंद मला आज झालेला आहे. क्या बात आहे. खतरनाक. मी तुम्हाला अजिंक्यताऱ्यावरूनचा सातारा दाखवतो. बघू शकता आपण अजिंक्यताऱ्यावरचा सातारा, म्हणजे वरून व्ह्यू असा दिसतोय. तरी आपण अजून टॉपला नाही. आत्ताशी आपण अजिंक्यतारा गड हे चढायला सुरुवात केलेली आहे. वरती आता गेल्यानंतर अजून काय दिसेल व्ह्यू तो खतरनाक असेल. आणि छान डेव्हलप केलेला रस्ता पहिलाचा नव्हता, हा मोठा रस्ता झाला आहे. इकडे बसण्याची व्यवस्था आहे लोकांची. फिरण्यासाठी येणारी लोक असतात, इकडे बसण्यासाठी खास सोय केली आहे. खतरनाक म्हणजे खतरनाक अनुभव असणार आहे आजचा ट्रॅकिंग. आजचं अजिंक्यताऱ्यावरती भयानक. ग्रेट, गुड. आणि बॅकला माझ्या सातारा सिटी. क्या बात आहे. दम लागलाय कारण तुम्ही बघू शकता कंटिन्यू आता चढ आहे आणि या चढावरून आपण आता आपलाच ट्रॅकिंग करतोय. त्यामुळे थोडंसं दम लागेल. कारण रोज आपण ट्रॅकिंग करत असताना म्हणजे चालत असताना रोजच्या वेळामध्ये आपण असं प्लेन रोडने जातो. आज पूर्ण वरती चढत जायचं आहे. खरंच मित्रांनो खतरनाक वाटतंय. खतरनाक फिलिंग टाकात. म्हणजे काय आहे ना की आजच्या अजिंक्यताऱ्यावरती आपण जे आजचा जो ट्रॅकिंग करतोय तर भारी वाटतंय. खाली सातारा सिटी, अशा चंदेरी लाईटिंग. आणि ह्या ज्या लाईट्स आहेत ना सगळ्या, ह्या पूर्वी नव्हत्या. आत्ता जस्ट एवढं डेव्हलप केलं लय भारी, लय खतरनाक केलं. अजून खूप लांब आहे बरं का. चालणं किंवा पळणं हे असंच पाहिजे. उगीच ते प्लेन ड्रोनने 40 मिनटं 1 तास 2 तास चालणं म्हणजे हे खरं चालणं रिॲलिटी. तुम्हाला जेव्हा दम लागतो किंवा तुमचा घाम येतो, खऱ्या अर्थानं ते चालणं असतं किंवा ते तुमचा व्यायाम असतो. लय भारी. ह्या अशा प्रकारे लाईट्स बसवल्यामुळे कुठल्याही प्रकाराचा धोका नाही.
काय व्ह्यू आहे राव, खतरनाक. म्हणून तर साताऱ्याच्या प्रेमात आहे आपण. सातारा खरंच ग्रेट सातारा आहे. सातारा सिटी स्मार्ट सिटी आहे. सातारा सिटी स्वच्छ सिटी आहे. आणि सातारा सिटी निसर्गात सिटी आहे. त्यामुळं साताराच हे साहजिकच आहे की सातारा हे प्रत्येकाला आवडणार सिटी आहे. साताराची गोष्ट काय माहिती आहे, सातारा सिटीच्या अगदी 10 ते 15 किलोमीटर अंतर तुम्ही पुढं कास रोडने गेलात की ते तुम्हाला आदिवासी एरिया बघायला भेटेल, घनदाट नजारा बघायला भेटेल झाडांचा. आणि मी मुळात झाडे म्हणजे निसर्गाचा फॅन आहे. झाडे वगैरे डोंगरदरी ह्या माझ्या सगळ्या जवळच्या गोष्टी म्हणजे आवडीच्या गोष्टी आहेत. त्यामुळं साहजिकच मला सातारासाठी आवडणं. तुम्हाला साताऱ्यामधून बाहेर पडल्यानंतर अगदीच 15 किलोमीटर अंतरावरतीच सुंदर ग्रामीण निसर्गरम्य गाव वगैरे बघायला भेटतं. आणि 15 किलोमीटर आतमध्ये आलं खाली आलं की स्मार्ट सिटी बघायला मिळते, किंवा आपण त्याला मेट्रो सिटी म्हणू. मेट्रो सिटी नाही म्हणता येणार, पण आलं आहे जवळजवळ सातारा तेवढं डेव्हलप होत आलं आहे. हे नवीन लाईटचे काम अजिंठाऱ्यावर जाताना झालेलं आहे. आणि हे आजूबाजूचा घनदाट परिसर, जंगल, अख्ख्या रोडने लाईट्स आहेत. खूप छान. हे तर मित्रांनो, हा सुंदर साताऱ्याचा नजारा जो गडावरून टॉपने हा दिसतोय. मला पण काय वाटत नाहीये, त्याच्यामुळे बोललो. अगदी वरपर्यंत म्हणजे अगदी गडाच्या दरवाजापर्यंत, मोठ्या दरवाजापर्यंत रस्ता असा सिमेंट कॉन्क्रीटचा मोठा रोड केलेला आहे बरं का. त्यामुळं खतरनाक. वरती गाडी 4 व्हीलर येते पूर्ण, पण आपण गडाच्या खाली म्हणजे 3 किलोमीटर खाली आपण गाडी लावून आलो आहे चालत वरती. हा आपला प्रवास खतरनाक. खतरनाक खतरनाक व्ह्यू आहे बरं का. सातारा म्हणजे सातारा, ग्रेट सातारा. हा बॅकचा माझा सातारा, लय भारी खतरनाक व्ह्यू आहे. खतरनाक वाटतंय. मस्त हवा, थंड हवा तुटली असल्या हिवाळ्यामध्ये, थंडगार हवा, लय भारी नॅचरल हवा, खतरनाक आहे. चला आता वरती आपण जातोय. तर मित्रांनो, समोर आपण बघू शकता हे मेन दरवाजा, मेन गेट, गडाचा मेन दरवाजा. इथे आपण आता पोचलो आहे. मित्रांनो, गडाचं काम सुरू आहे, बघू शकता. वरती आपल्याला पायऱ्या चढ जावं लागेल, पण आता चला तुम्हाला दाखवायचं तर मी जातोच आज वरती. येस, अंधारावरती मित्रांनो, तरी पण मी तुमच्यासाठी खास या अंधारामध्ये वाट काढत वरती जातोय. काही दिसत नाही समोरचं, पण तरीसुद्धा आपण वरती जाऊया. अजिंक्यतारा किल्ला सातारा,
खतरनाक खतरनाक खतरनाक. बघू शकता पायऱ्याचा गडाचं काम चालू आहे. आता मला वाटतं जरी वरती आपण गेलो तरी वरती काय दिसणार नाही, त्यामुळे वरती जाण्यात पॉईंट नाही असं मला वाटतं. इथून आपण झालं म्हणजे आता वरती आलोच आहे आणि इथून वरती गेलं की पूर्ण पठारच आहे, त्यामुळे आता वरती न जाता आपण इथून रिटर्न जाऊयात असं मला वाटतं. हां खाली सातारा सिटी का जायचं वरती. चला आलोच तर थांबायचं नाही, गडावरती प्रॉपर गडावरती जायचं. आणि तुम्हाला वरती एक मंदिर आहे छोटंसं, ते दाखवायचं दाखवतो. येस लाईटचं नेटवर्क टॉवर. मस्त मंदिर. काका नमस्ते. नमस्ते. तुम्ही खालून आला चालत पळत? हो. खालून? हां. आई शपथ, रोज डेली? डेली किल्ल्यावर येत नाही. हां. ते आमच्याकडे कोंडाव्याकडे जातो. अच्छा. यवतेश्वर, हां कधी अजिंक्यतारा, कधी आपलं ही जरंडेश्वर. अच्छा अच्छा अच्छा. पण हे वनटेक पळत की कसं? हां. पळत खालून वनटेक? वन टेक पळ. अरे बापरे, क्या बात आहे. छान छान, धन्यवाद. थँक्यू. इथं पण काही मुलं व्यायाम करत आहेत. उत्तरभूमी हनुमान मंदिर. हे मित्रांनो, रोज व्यायाम करा इकडे आता. हाय लय भारी बरं का तुमचा सातारा, खतरनाक. हे बाया ऐक ना, खालून चालत येता की गाडीवरती? अच्छा. मला वाटतं इथून खालून चालत पळत येऊन मग इथं व्यायाम केला तर लय भारी. पहिलवान लाजायला लागला ना काय? हे किती वेळ व्यायाम करतोस तू रोज? 7:30 ते 9 पर्यंत. 7:30 ते 2 तास. किती? 2 तास. अरे वा, छान, ग्रेट. जिमचं साहित्य आत्ता आलं का इथं? नाही, पहिलं जाईल तिकडे होते जिम. अच्छा. काम चाललंय त्यामुळे इकडे. हां 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 हां. हे रेडिओ टॉवर आहे ना प्लीज समोर? हां. हां. सातारा लय भारी सातारा बरं का. आम्ही आज 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 योगायला आम्हाला. यस, NM सफर. ऐक ना, चॅनलचं नाव सर्च हे चेंज केलं आपण काल परवा चेंज केलं. मराठी टाक बघू. हां मराठी ब्लॉग ना. हां, मराठी ब्लॉग. मिस्टर इंडियन नाही. नाव चेंज केल्यानंतर कधी कधी ह्याच्यावरती येत नाही, सर्च लिस्टमध्ये येत नाही. आपला त्यांच्याकडे अकॅडमी. पंढरपूरला येतो की आम्ही. होय का?
दर्शनाला विठ्ठलाच्या दुसरे कोण आहेत का पाहुणे वगैरे तिकडं? पाहुणे आहेत का? नाही पण लय खतरनाक नजारा सातारा. मी सातारा लय फॅन आहे. हा कसं गेलतो की बराच वेळा गेलतो. ते कुठं कवडोलीमध्ये आहेत का म्हटलं कबूतर? मोबाईलवरती शूटिंग केलेलं आहे का? पेज आहे आपलं इंस्टाला. अरे वा छान. अगर होय का? 100% येतो. मला नंबर दे ना. नाही काय नाव म्हटलं? माने. माने. नाव काय? अभिषेक माने. अभिषेक माने. अभिषेक मानेकडे त्याकडे खासार कबूतर आहेत. कबुतराचा पक्ष्यांचा संग्रह आहे की काय नक्की? हा छान. छंद आहे आपला. नाद काय लिहिले? नाद कशाचा? नाद बाजीगर. बाजीगर. क्या बात आहे. अभिषेक माने लय भारी वाटलं बरं का. तुझ्या ह्याला आपल्या काय म्हणतात त्याला कबूतरना भेट द्यायला 100% येऊ. यस चल. प्रॉपर अजिंक्यतारा गडावरती आणि बॅकला तुम्ही हनुमान मंदिर बघू शकता. इथं आपण आता थोडंसं शूट घेतलं. काय मित्र आपल्या इथे भेटले. आपलं चॅनलही सबस्क्राईब केलं. यम मराठी किंवा AI शॉर्ट फिल्म या नावाने सर्च केलं तर आपलं चॅनल सर्च लिस्टमध्ये येईल तुम्हाला. कारण आता नाव आपण चेंज केल्यामुळं थोडंसं यम मराठी किंवा NM सफर या नावाने सर्च करताना व्यत्यय येतोय. पण तुम्ही AI मराठी शॉर्ट फिल्म या नावाने सर्च करू शकता. येस येणं झालंच तर सकाळी सकाळी मी 6च्या दरम्यान मी इकडे गडावरती येण्याचा प्लॅन करतोय. उद्यासुद्धा बघत काय घडतंय. तर मित्रांनो आता परतीच्या प्रवासाला म्हणजे अजिंक्यताऱ्यावरून हे बॅकला आपला सातारा आणि अजिंक्यताऱ्यावरून आता मी खाली निघालो आहे. फर्स्ट टाईम माझा हा एक्सपिरियन्स आहे अजिंक्यताऱ्यावरती येण्याचा. याच्या अगोदर आलो होतो मी शूटनिमित्त वगैरे इकडं असताना. अजिंक्यतारागड हा मी चालत संध्याकाळी 5 ते 7 या वाजेपर्यंत 5 ते 7 या 2 तासाच्या काळामध्ये मी रनिंगला वरती येत होतो. पण त्याला खूप दिवस झाले गेले 5-6 वर्षापूर्वी. पण आत्ता आज पहिल्यांदा मी अजिंक्यताऱ्यावरती नाईटला एवढा उशिरा आणि हे सगळं डेव्हलप झाल्यानंतर मी फर्स्ट टाईम अजिंक्यताऱ्यावरती ह्या एवढ्या मोठ्या रोडनी येतो आहे. कारण आज पहिला एवढा मोठा रोड नव्हता. छोटा आणि कच्चा रोड होता. आणि आता मस्त केलं आहे. खाली म्हणजे खालून ते वरगडापर्यंत लाईटिंग लावलेत. त्यामुळे लाईटचा वगैरे रोडने चालताना तुम्हाला कुठला प्रॉब्लेम येणार नाही. मस्त तुमचं सफर होईल. म्हणजे तुम्ही सकाळी लवकर फिरायला येण्याचा विचार करत असाल किंवा रात्री नाईटला 10-11 वाजेपर्यंत एक लोक असतात. खूप लोक असतात. तर मगाशी मी तुम्हाला त्या दादाचा म्हणजे थांबून त्यांना विचारलं की तुम्ही कुठून चालत आलात. तर ते जवळजवळ खालून 3.5 ते 4 किलोमीटर 4 भिंतीचा एरिया आहे. म्हणजे 4 भिंती या गडाच्या खाली 4 भिंतीचा परिसर लागतो. तर तिथून ते पळत गडापर्यंत आलेत. किंवा बात आहे. सुपर्ब. पळत चालत नाही मित्रांनो पळत. तुम्ही बघितलंच मागाशी मी चालत येत असताना मला एवढा दम लागला होता. तर व्यायामाची सवय असली पाहिजे. आपण कसं म्हणजे मी तरी सध्या असं झालं की जास्त चालणं नसल्यामुळं आणि सतत बसून काम असल्यामुळं थोडंसं चालणं असायला पाहिजे. त्यामुळे दम लागणं वगैरे किंवा एक फिजिकली प्रॉब्लेम्स वाढत जातात. त्यामुळं चालणं असलं पाहिजे. व्यायाम असला पाहिजे. व्यायाम हे आपलं शरीर मेंटेन ठेवण्याचं काम करतं. त्यामुळे प्रत्येकाने व्यायाम केला गेला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही बघितलंच मंदिरामध्ये मुलं व्यायाम करत होती. माझ्या पाठीमागं माझ्या साथीला सातारा आहे. आनंद या गोष्टीचा आहे की साताऱ्यामध्ये मी आज आहे आणि एवढ्या उशिरापर्यंत मला रात्री आता जवळजवळ 9 वाजत आलेत. 11पर्यंत लोक असतात. मी असं विचारले तर 11पर्यंत लोक इकडे असतात असं समजलं. पण आता 9 वाजत आलेत. तर मी आता सध्या अजिंक्यतारावरती आहे. विचार करतोय उद्या सकाळी इकडे येण्याचा. बघूयात काय घडतंय. तर हा जो समोर तुम्हाला रोड दिसतोय सरळ वरती गेलेला आणि वरती डोंगराच्या वरती लाईट्स दिसतात. हा यवतेश्वरचा परिसर आहे. तिथून पुढे गेलात की तुम्ही कास पठार त्यानंतर काय बोलतात त्याला बामनोळी वगैरे या साईडला जाण्यासाठी तो रोड आहे. आणि हा इथून टॉपनी म्हणजे अजिंक्यतारावरून दिसणारा नजारा आहे हा. आणि खाली बघितलं तर मग सातारा सिटी. येस. कुत्र्याला लय भारी सवय लावली बरं का.
गाडीच्या पुढं गाडीच्या अगदी ही रोजची सवय का त्याची रोजची सवय आहे ना त्यामुळे ते त्या पॉईंटला येऊन थांबलं बरोबर. तिथनं त्याला दिसला का नाही तो आमच्या तो पळतच येतो डायरेक्ट. अच्छा मग ते खालून पळवत आणलं का त्याला. कारण इकडं अजून 4-5 जण येतात ना कुत्रे घेऊन. अच्छा 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 हां 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 काय नाव आहे त्याचं. विक्टर बस खाली. तुमचं नाव काय म्हटलं. धीरेन जाधव. सातारा प्रॉपर. सातारा. येस नाही जोराने पळत आलतं. मोकळा सोडला ना. हा ना हा ना छान आहे छान. त्याला बोललेलं समजतं काय हा ना. विक्टर येतंय ना. बस खाली. विक्टर त्याचं खेळायच्या मूड मध्ये असलं की ऐकत नाही. होय का. बस खाली. अच्छा गुड बॉय. येतंय ना. बस खाली. विक्टर त्याचं खेळायच्या मूड मध्ये असलं की ऐकत नाही. होय का. बस खाली. अच्छा गुड बॉय. दमलंय ते खालून पळत आले म्हटल्यानंतर. बस. अरे वा 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 क्या बात आहे. सेकंड. विक्टर सेकंड. माझ्याकडे व्हिडिओ. हां अरे वा क्या बात आहे वा गुड. माणसापेक्षा मुकी प्राणी खरंच हुशार असतात बरं का. त्याला खा म्हणल्याशिवाय खात नाही. होय का. हां ह्याचं खाद्य वेगळं असेल पूर्ण. ह्याचं खाद्य वेगळं असेल म्हटलं काय काय चाललं. आपलं घरचंच. हा का. पण आणि पेडिग्री वगैरे पण देतो. अच्छा 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 हां येस. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. हां ब्लॉगिंग करत आहे. एम मराठी नावात आपलं चॅनल आहे ब्लॉग चॅनल. हां निस्वार्थपणे प्रेम करणारं कोण असेल तर ते म्हणजे मुकी जनावर. कारण त्यांना काय नाही आपण त्यांना प्रेम दिलं की आपल्यापासून हालत नाहीत. ते आत्ता तुम्ही उदाहरण जिवंत उदाहरण बघितलं. दादाने खालून 3-4 किलोमीटरवरून गाडीच्या पाठीमागे त्याला एक सवय आहे पळण्याची तर तो पळत आला होता. आणि दादा जसं बोलल तशा प्रकारे तो करत होता. त्याला बसा सांगितलं बसला. सेकंड बोललं त्याला हातामध्ये हात दिला. त्यानंतर तो चक्कर मारून आला. दादाची सवय त्याच्या गाडीची सवय त्याला एवढं माहिती आहे की आता इथं गाडी कुठं थांबणार आहे. तो बरोबर त्या पॉईंटला जाऊन थांबला. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर हे मुक्या प्राण्यांचं माणसाशी असलेलं नातं आहे मित्रांनो. माणसंसुद्धा हल्ली एकमेकाशी प्रामाणिक नाहीत. पण मुक्या जनावरांना तुम्ही जर प्रेम दिलं माया दिली तर ही जनावरं तुमच्याशिवाय म्हणजे ते प्राणी तुमच्याशिवाय राहू नाही शकणार एवढं निश्चित आहे. दादा बराच वेळ बोलत होता. छान गप्पा झाल्या आणि आता चाललोय मी खाली रिटर्न. चला खाली जाताना असं नाही का चिनी पळत चाललंय. ब्रेकच लागे ना हे बघू शकता. पण वरती येताना जिरती आहे बरं खतरनाक जिरती आहे खतरनाक. आणि त्यातल्या त्यात माझ्यासारखा नौका माणूस 3-3.5 किलोमीटरवरती चालत येत असेल तर 100% जिरेल. सवय नसणं आणि रोजचं चालणं असणं यात फरक आहे. त्यामुळं खाली जाताना थोडीशी जिरवणूक होत आहे. सॉरी वर येताना जिरवणूक होत आहे आणि खाली जाताना ब्रेक लागत नाही. खाली जाताना काय वाटत नाही मस्त चाललोय. आता मी पळत चालल्यासारखा सहज गाडी पळते. गाडी म्हणजे पाय हे असं हां हे अशा प्रकारे खाली निघालोय उतरतोय. आपला काळा घोडा खाली लावलाय आणि मी चालत वरती 3-3.5 किलोमीटर गडावरती अजिंक्यताऱ्यावरती आलतो. बघितलं सगळं वरचं दृश्य. बसला तर ऑटोमॅटिक जाणं वरती आयला लय वारीवर कसं होई त्याला खतरनाक. चल ये चल. होय का आता येणार नाही का ते खाली. उतर चल.
काय नाव आहे त्याचं? शेरा आणि त्याचा टायगर. हा, त्याचं नाव शेरा, त्याचं नाव टायगर. अरे वा, क्या बात आहे. रोज सोबत असते का ह्याला हो. ट्रॅकिंगला? उतर छान. फोटो काढायचे त्यांना तुझा. शेरा उतर ना. शेरा शेरा उतर उतर. ये. जा उतर चल. कसलो ते दातन कसली तिची बाई, अरे बापरे. ते काय हे देते का? शेरा 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 उतर ना रे, फोटो काढायचे. चल. उतर जरा 2 मिनिटं उतर. चल उतर लवकर, आपण जाऊ म्हणजे. काय जमलेलं ते खाली चल जाऊ. असू द्या, काय अडचण नाही. चला चला चला. पायवर घे चल. पायवर घे. चालायचं चला. बघा मित्रांनो, मग असं दादा बोलला की आमच्यासोबत अजून 1-2-3 म्हणजे कुत्री असतात. म्हणजे त्यांचा एक ग्रुप आहे दोघा तिघांचा, आणि त्यांची 2-3 कुत्री ही खालून ट्रॅकिंग करत वरती येतात. आपण बघितलं. आणि माणसासारखी सवय आहे त्यांना, म्हणजे त्यांना बोललेलं कळतं. आउटस्टँडिंग. खरं तर तसं रात्रीचं हे चालणं शरीरासाठी ठीक आहे, परंतु अशा सुनसान जगावरती, किंवा हे बघा वरती पूर्ण गड आहे, असं घनदाट जंगल आहे, आणि अशा ठिकाणी एकट्याने येणं जरा थोडंसं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही जर अशा ठिकाणी तुम्ही जर व्यायामासाठी येत असाल तर सावधगिरी बाळगली पाहिजे. स्वतःची सेफ्टी पाहून आलं पाहिजे. असं अचानक येणं, एकट्याने येणं जरा थोडंसं टाळावं. आहेत लोक आहेत भरपूर, रस्ता मोठा आहे, कंटिन्यू माणसं आहेत, परंतु धोका हा तुम्हाला सांगून होत नाही. त्यामुळे काळजी घेणं, हे स्वतः काळजी घेणं गरज आहे असं मला वाटतं. कारण बघा तुम्ही, बघा हे बघा खाली बघा केवढं जंगल आहे, कसं घनदाट जंगल आहे, आणि माझ्या वरतीही प्रचंड झाडी घनदाट जंगल आहे. त्यामुळं मला वाटतं असं थोडंसं स्वतःची सेफ्टी आणि याची काळजी घेऊन आलं गेलं पाहिजे. तर मित्रांनो, हे बघू शकता आपला काळा घोडा. खूप वेळ झाला माझी वाट बघत थांबला आहे बिचारा. तर आत्ता जाऊयात आणि हा ब्लॉग आपण जरा आता इथंच एंड करूया. पहिले इंटरव्ह्यू आहेत गाडीमध्ये. पाय दुखायला लागलेत आणि हात चालणं जरा जास्त झालं आहे. येस, चावी 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 उघड उघड बाबा, घ्या आम्हाला आतमध्ये. आत्ता बसल्यानंतर खूप छान वाटेल, कारण खूप वेळ झालं उभा आहे, खूप वेळ झालं चालतोय. तर आत्ता फायनली आपला ब्लॉग एंड होतोय, कारण बरंच रनिंग करून आपण वर्कआउट करून आलो आहे. आणि अजिंक्यतारा फर्स्ट टाईम, म्हणजे याच्या अगोदर खूप दिवसापूर्वी तुम्हाला बघायला सांगितलं त्याप्रमाणे आता पहिल्यांदा वेळ आले. म्हणजे पहिल्यांदा खूप दिवसामधून एक योग आला आहे, जो मी अजिंक्यतारा पूर्णपणे पायथ्यापासून ते वरगडावरती जाऊन आलो. 1 टेक चालत, पळत नाही पण चालत. तर काका मागाशी तुम्हाला बघितलं मी, तर एका दादा खालून इथूनच सुरुवातीने पळायला केली होती अगदी वरती गडापर्यंत, आणि परत रिटर्न त्यांनी गडावरून रिटर्न परत पायथ्यापर्यंत चालत पळत निघायला सुरुवात केली होती. तर त्यांचं थोडंसं मनोगत आपण टाकलेलं आहेच यामध्ये. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आपला चॅनेल हा सर्च लिस्टमध्ये येत नाही, कारण तुम्हाला जर NN सफर किंवा M मराठी हे चॅनलचं नाव टाकून जर तुम्हाला सर्च करायचं असेल तर ते सध्या तरी शक्य नाही, कारण आपल्या चॅनेलला कॉपीराइट क्लेम पडलं आहे. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनेलला सर्च करून पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवरती एक AI मराठी शॉर्ट फिल्म नावाचं एक व्हिडिओ आहे. त्या नावाने सर्च केलं म्हणजे AI मराठी शॉर्ट फिल्म असं जर सर्च केलं तर तुम्हाला ते चॅनल बघायला भेटेल. तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. बघत राहा आपलं हा चॅनल कंटिन्यू, नवीन व्हिडिओ बघत राहा, आणि आपल्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.